या आहेत कारल्याच्या पोळी. यामध्ये लसण, कढीपत्ता, मोहरी, जिरे आणि नमक टाकून हे कारले तेलात भाजत आहे. आता तुम्हाला दाखवते लगेच झाल्यानं काय काय टाकायचं. दुसरं आणखीन काहीही टाकलेलं नाही. मी थोडे लालवट होऊ द्या. नंतर यामध्ये हे साईडला करून टमाटे टाकून घ्या. कारण कसलीच कडसर तुम्हाला भाजी लागणार नाही. कितीही न खाणारा माणूस असेल तरीही खातो. तो म्हणाल तुम्हाला हप्त्यामध्ये 1-2 बाऱ्या तरी ही भाजी करून द्या. हे टोमॅटो हे साईडला असे कारले करून घ्या. या तेलामध्ये असे ग्रेव्ही भाजीची थोडं 5 मिनटं नसतात किंवा 2 मिनटात होऊन जातील ग्रेव्ही. जास्त वेळ लागणार नाही. थोडं 2 मिनिट याला झाकून ठेवा तुम्ही. झालेलं आहे ग्रेव्ही. आता बघून घेऊ, खाऊन द्या. ग्रेव्ही झालेलेच आहेत. टमाटे बारीक करून टाकले त्याला. हे लाल तिखट जसं लागेल तसं टाका. हे आहे शेंगदाण्याचं कूट. काहीही टाकण्याची गरज नाही. आता जास्त मसाला बसबस टाकू नका तुम्ही. हे हळदी, थोडी हळद घ्या, जास्त नाही. हळदीमुळं कसं कलर येत असतो चांगला आणि हळद खायला पण चांगली असते शरीराला. ॲसिडिटी होत नाही हळदीमुळं. कारण तुम्ही रोज सकाळी हळदीच्या आणि पुन्हा थोडा मिक्स करून हळदीच्या गोळ्या घेत राहा. रोजच्या 3 छोट्या छोट्या गोळ्या करून. अशा आपल्या गोळ्या डोकंदुखीच्या गोळ्या असतात तशा छोट्या गोळ्या करून घ्या. थोडं पाणी लावायचं सोबत. झाली एकदम भाजी. टेस्ट भाजी खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही बघू.